आदिवासी लॉंग मार्चच्या आयोजकांनी मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली। गिरीश महाजनांची लॉंग मार्चच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचं महाजनांनी आश्वासन दिलेलं आहे। आश्वासन मिळतात पण अंमलबजावणी होत नाही अशी भूमिका जेपी गावित यांनी घेतलेली आहे। मोर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती जेपी गावितांनी दिली। आमचे आदिवासी बंधू भगिनी एक मोठा मोर्चा मुंबईकडे या ठिकाणी निघालेला आहे। मागच्या वेळी सगळं ठरलेलं होतं, झालं होतं, पण काही प्रश्न असे आहेत की त्याच्या अजून अनुत्तरित आहेत किंवा त्याच्यावर मार्ग निघत नाही आहे। मी सांगितलं तुम्ही आम्हाला सांगा, आमचे जिल्हाधिकारी आहेत, आमचे आयुक्त आहेत, हे त्याच्याशी बोललेले आहेत। मला वाटतं की प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहेत आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझे इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत आणि आपण सगळे त्या ठिकाणी महसूल खात्याशी संबंधित आहेत। आपण उद्या संबंधित खात्याचे मंत्री आणि त्यांचे प्रधान सचिव हे बसून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू।